मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीईटी 2026चा एक नवीन अपडेट आलेला आहे आणि त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्मची स्टार्टिंग डेट आणि एंडिंग डेट डिक्लेअर झालेली आहे. स्टार्टिंग डेट 24 जानेवारी असेल, तर एंडिंग डेट काय असणार आहे? तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन फॉर्मची स्टार्टिंग डेट, लास्ट डेट काय असणार आहे रजिस्ट्रेशनची, त्यासोबतच ॲप्लिकेशन फॉर्मचं नोटीस कुठून पाहायची, ह्या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मला व्हिडिओ खाली कमेंट देखील करू शकता. आता मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला महाराष्ट्र सीईटी सेलवरती जावं लागेल. ओपन करायची साईट, त्याच्यानंतर तुम्हाला असं होम पेज दिसेल. स्क्रोल करा. स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे पहा एम.एच नर्सिंग सीईटीची लेटेस्ट अपडेट आलाय आज 23/1/2026 रोजी. सो ते ओपन करायचंय. ओपन केल्यावरती इथे आपल्याला ऑफिशियल नोटीस दिसून येईल. पहा इथे ऑफिशियल नोटीस मध्ये आपल्या बीएससी नर्सिंगच्या कोर्सचा उल्लेख केलेला आहे आणि इथे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द एम.एच नर्सिंग सीईटी 2026 थ्रू वेबसाईट. इथे स्टार्टिंग डेट दिलेली आहे 24 तारीख, म्हणजे उद्यापासून रजिस्ट्रेशन हे सुरू होणार आहे आणि एंडिंग डेट असेल 24 फेब्रुवारी, म्हणजे नियरली तुम्हाला 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. या महिन्यात तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म हा फिल करायचा आहे. आता मित्रांनो, ॲप्लिकेशन फॉर्म फिल करून एक्झामची जे फॉर्मची पेमेंट असणार आहे, तर ती देखील या 1 महिन्याच्या दरम्यान तुम्हाला भरायची आहे. आता मित्रांनो, तुमच्याजवळ जे पण डॉक्युमेंट्स असतील, अपार आय डी काढायला सांगितलेली होती, तर अपार आय डी इथे रजिस्ट्रेशनसाठी मॅन्डेटरी आहे. पहा इथे नोटीसमध्ये दिलंय, अपार आय डी इज मॅन्डेटरी फॉर सीईटी registration. Candidates who have not yet generated their अपार आय डी should create it through DigiLocker. ज्यांनी अपार आय डी अजून काढलेली नाहीये त्यांनी डिजिलॉकरच्या मदतीने अपार आय डी ही काढा. ज्यांना अजून देखील माहिती नाहीये की अपार आय डी कशी काढायची, त्यांनी आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ देखील बनवलेला आहे. Candidates are advised to regularly visit the official website to the State Common Entrance Test Cell for further updates, detailed schedule and instructions related to the examination. The online application registration schedule and information browser for this examination has been made available on the official website of the State Common Entrance Test Cell. आता ही अशी कंप्लीट नोटीस आहे आपल्या महाराष्ट्र सीईटी सेलने आज डिक्लेअर केलेली आहे. आता मित्रांनो, लवकरात लवकर फॉर्म फिल करण्याची प्रक्रिया सुरू करा. फॉर्म एक्झॅक्टली कसा फिल करायचा, स्टेप बाय स्टेप मेथड काय असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला जर लाईव्ह पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ देखील आणेल. आता मित्रांनो, फायनली ॲप्लिकेशन फॉर्मची डेट आलेली आहे. ॲप्लिकेशन फॉर्म उद्यापासून सुरू होतील आणि एक्झामसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत. तर आता या कमी दिवसात तुमचा सिलेबस कंप्लीट करून घ्यायचा असेल तर आपली बॅच ही जॉईन करायची 26 तारखेपासून सुरू होते. यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह लेक्चर्स मिळतील. ते कधी मिस झाले तर रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आहे. त्यासोबतच प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक आहे आणि रिव्हिजनसाठी फुल सिलेबस नोट्स देखील आहेत. यासोबतच मेंटरशिप देखील आहे. आता नर्सिंग सीईटी सोबतच तुम्ही पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेईई, नीट या एक्झामची तयारी करत असाल तर ते देखील आपल्याकडे कोर्सेस आहेत. त्याची देखील नवीन लाईव्ह बॅच ही 26 तारखेपासून सुरू होते. सेम फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल होणार आहे. आता तुम्हाला 5ही कोर्सेस ॲट अ टाइम बाय करायचं असतील तर त्याची फीस असेल फक्त 10,000 रुपये. ही कॉम्बो ऑफर असेल आणि जर सिंगल कोर्स घ्यायचा असेल तर त्याची प्राइस असेल फक्त 5,000 रुपये. मित्रांनो, लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल.
इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स येईल तो कोर्स ओपन करायचा आणि एनरोल करायचा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी त्यासोबतच आपल्या एक्सपिरियन्स एज्युकेटरशी पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता मित्रांनो, लवकरात लवकर फॉर्म फिल करा. एक्झॅक्ट प्रोसेस काय आहे, एक्झॅक्ट फॉर्म कसा भरायचा, याचा डिटेल मी व्हिडिओ बनवेल, तो आपल्या चॅनलवरती अपलोड करेल. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता आपलं लेक्चर इथे सेंड करूया. थँक्यू. नाईस डे. बाय.